रंग तुझा लागला भाग 9. एक्स्ट्रीम लेवल ऑफ लव. सकाळ होते, सलोनीला जाग येते, तर आदित्य सोफ्यावर झोपलेला तिला दिसतो. सलोनी त्याच्याजवळ जाऊन उभी राहते. तो झोपेच खूपच निरागस दिसत होता. सलोनी त्याच्या केसांवरून हात फिरवणार, पण तेवढ्यात ती आपला हात मागे घेते आणि फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये जाते. आदित्य सुद्धा तोपर्यंत उठतो. सलोनी बाथरूममधून बाहेर येऊन शाळेला जाण्याची तयारी करू लागते. आज तिने साडी नेसलेली असते आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. आदित्य चोरून चोरून तिलाच पाहत असतो. सलोनी पण तिरख्या नजरेने आदित्यला पाहत असते. एकदाची त्यांची नजरानजर होतेच आणि दोघेही इकडे तिकडे बघू लागतात. आदित्य काहीच न बोलता वॉशरूममध्ये जातो. सलोनी सुद्धा आपला आवरून किचनमध्ये येते. आई म्हणते, गुड मॉर्निंग बाळा, झाली मग तयारी शाळेत जाण्याची? सलोनी म्हणते, हो आई. बरं, नाश्ता काय करायचा आहे? आई म्हणते, तू अजिबात काही करू नकोस. मी आणि सवीने सगळी तयारी केली आहे. नाश्ता सुद्धा तयार आहे आणि तुमचा टिफिन सुद्धा. सलोनी म्हणते, आई, अहो कशाला तुम्ही एवढं सगळं करत बसलात? मी येणारच होते ना, उगाच तुम्हाला त्रास. आई म्हणते, अगं तू नवी नवरी आहेस ना, तुला लगेच असं कामाला लावणं चांगलं नाही दिसत. त्यात तू जॉबला जाणार, मग तुझीच घाई होईल. म्हणून म्हटलं आपणच करूयात. आणि त्यात त्रास कसला ग? स्वतःच्या माणसासाठी करताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. तुला माहितीये, मी सुद्धा लग्न होऊन जेव्हा ह्या घरी आले होते ना, तेव्हा जॉबला जायचे आणि आईंनी म्हणजे आदित्यच्या आजीने सुद्धा मला खूप सपोर्ट केला होता. पण जेव्हा आधीचा जन्म झाला तेव्हा माझं आयुष्यच बदलून गेलं. आदित्यामागे माझा पूर्ण वेळ जायचा. मग मी जॉब देखील सोडून दिला. पण मला त्याची कधीच खंत वाटली नाही. कारण एका स्त्रीसाठी बाकीची सगळी सुख एकीकडे आणि आई होण्याचं सुख एकीकडे. जेव्हा एखादी स्त्री बाळाला जन्म देते ना, तेव्हा तिचाही नव्याने जन्म होतो. आणि खरं सांगायचं तर आई होण्याचं सुख काही वेगळंच असतं. तुलाही कळेल थोड्या दिवसांनी, जेव्हा तुमच्या लग्नालाही काही वर्ष लोटून जातील, तुमच्या आयुष्यात एक गोडस बाळ येतील, तेव्हा तुला समजेल की एक आई आपल्या घरासाठी करताना कधीच थकत नाही. घरच्यांचं करताना तिला कधीच त्रास वाटत नाही. तिची कधीच काहीच तक्रार नसते. ती ते सगळं आनंदाने आणि मनापासून करत असते. तिचं कुटुंबच तिचं पूर्ण जग बनून जातं आणि तिचं आयुष्य त्या जगाभोवती फिरत राहतं. पण त्या जगातही तिला एक वेगळंच सुख मिळत असतं. आईचं बोलणं ऐकून सलोनीचे डोळे भरून येतात. आईने तर अगदी आधी सलोनीच्या बाळांचं स्वप्नही बघायला सुरुवात केली होती. पण तिला ह्या गोष्टींचा अंदाज बिलकुल नव्हता की तिचं हे स्वप्न आदित्य सलोनी कधीच पूर्ण करू शकणार नाही. आधी सलोनीच्या लग्नाला काही वर्ष तर काय, त्यांचं नातं तर फक्त 6 महिन्यावरती येऊन संपणार होतं. आईला इतकं उत्साही पाहून सलोनीला खूप अपराधी वाटत होतं. आई म्हणते, अगं सलोनी, तुझ्या डोळ्यात पाणी? तुला असं तर वाटत नाहीये ना की तुझं आताच लग्न झालंय आणि मी बाळापर्यंत पोहोचले सुद्धा? मी फक्त तुला एका आईचं आयुष्य कसं असतं ते सांगितलं. मला माहिती आहे, मुलाचा निर्णय घेणं हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. त्यामुळे मी तुम्हाला बाळासाठी अजिबात फोर्स करणार नाही. तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तुम्ही मुलाचा चान्स घेऊ शकता. आजकालची जोडपी सगळ्या गोष्टींचं प्री प्लॅनिंग करूनच हा चान्स घेतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा तसंच करावं अशीच आमची इच्छा आहे. पण ह्या गोष्टीसाठी जास्त उशीर पण नका करू. काय आहे ना, काही गोष्टी योग्य वेळेला झालेल्या बऱ्या असतात, नाहीतर पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. काय? ह्यावर सलोनी काहीच उत्तर देत नाही. तिच्याकडे आईला द्यायला काहीच उत्तरच नसतं. आदित्य सुद्धा सलोनीच्या मागे येऊन आईचं सगळं बोलणं ऐकतो. आईचं बोलणं त्याच्याही मनाला लागतं. आईचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो मुलगा वाटेल ते करायला तयार असायचा. आज तोच मुलगा इच्छा असून सुद्धा आईचं हे स्वप्न पूर्ण करू शकणार नव्हता आणि त्याची त्याला खूप खंत वाटत होती. आई म्हणते, अरे आदी, तू काही हवं होतं का तुला? आदित्य म्हणतो, हो, पाणी प्यायचं होतं. सलोनी आदित्यला पाणी द्यायला फ्रीज उघडते, पण आदित्य फ्रीज जवळ जातो आणि दरवाजाला हात लावतो. त्या दोघांचाही एकमेकांच्या हाताला स्पर्श होतो आणि त्या स्पर्शाने ते दोघेही काही क्षण मोहरून जातात. सलोनी आपला हात हळूच बाजूला काढून घेते. आदित्य म्हणतो, इट्स ओके, मी घेतो पाणी. आदित्य पाण्याची एक बॉटल घेऊन पाणी पितो आणि तिथून निघून जातो. आई म्हणते, सलोनी, तू पण जाऊन बस, मी आणि सवी नाश्ता घेऊन आलोच. सलोनी म्हणते, चला आई, मी पण तुम्हाला मदत करते. सलोनी आणि आई नाश्ता घेऊन डायनिंग रूम मध्ये येतात. सगळेजण गप्पा मारत नाश्ता करतात. बाबा म्हणाले, बरं सलोनी, आदित्य तुला रोज शाळेत सोडत जाईल आणि संध्याकाळी आणायला सुद्धा येत जाईल. सलोनी म्हणते, नको बाबा, त्याची काहीच गरज नाहीये. मेन माझ्या शाळेमुळे आदित्यच्या ऑफिसचं काम नको बिघडायला. आई म्हणते, अगं त्यात काय एवढं? आदित्य काय रे,
जमेल ना तुला तिला शाळेत सोडून संध्याकाळी परत आणायला? आदित्य म्हणतो, मी एक काम करतो आई, माझ्या ड्रायव्हरला सलोनीसाठी गाडी घेऊन पाठवत जाईन आणि मी दुसऱ्या गाडीने जाईन. सलोनी म्हणते, नको आदित्य, मी जाईन माझी. तशीही माझी शाळा जवळच आहे इथून, तर बस नाही तर ऑटोने जाईन मी. बाबा म्हणाले, अशी कशी एकटी जाशील तू? वर्माच्या घरची सून आहेस तू. ते काही नाही आदित्य, एक तर तू तरी तिला ड्रॉप कर, नाही तर ड्रायव्हरला अरेंज कर. माझ्या सुनेनं असं ऑटो किंवा बसने प्रवास केलेला मला अजिबात आवडणार नाही. आदित्य म्हणतो, ठीक आहे बाबा, मी करतो अरेंज, डोंट वरी. बरं, मी निघू का ऑफिसला जायला? एका क्लायंट सोबत इम्पॉर्टंट मीटिंग आहेत आज. आई म्हणते, अरे नाश्ता तरी नीट कर, आजकाल ना तू काहीच नीट खात पित नाही. आदित्य म्हणतो, पोट भरलंय ग माझं. आदित्य आपल्या रूममध्ये जातो. सलोनी म्हणते, आई माझंही झालंय, मी पण निघते, माझी पर्स रूममध्येच राहिली आहे, ती घेऊन येते. आई म्हणते, हो चालेल, आणि किचनमध्ये तुमच्या दोघांचे टिफिन पॅक केले तर ते न विसरता घेऊन जा. सलोनी म्हणते, हो आई. सलोनी दोघांचे टिफिन बॉक्स घेऊन रूममध्ये येते. ती आदित्यला त्याचा टिफिन बॉक्स देते. तोही तिच्याकडे न बघताच टिफिन घेऊन आपल्या बॅगमध्ये टाकतो. थोड्या वेळाने आदित्य तयार होऊन ऑफिससाठी निघतो. सलोनी आपली बॅग आवरत असताना तिला बॅगेत डिवोर्स पेपर्स दिसतात. ती आदित्यच्या मागे पळतच जाते. आदित्य आपल्या गाडीमध्ये बसून निघणार तेवढ्यात ती आदित्यला मागून हाक देऊन थांबवते. थांब आदित्य, तू काहीतरी विसरतोयस. आदित्य म्हणतो, काय? आदित्यला समजतच नसतं की सलोनी कशाबद्दल बोलतीये. सलोनी आदित्य जवळ जाऊन बॅगेतून डिवोर्स पेपर्स काढते आणि आदित्य समोर धरते. सलोनी म्हणते, ह्या पेपर्सवर साईन करायचं विसरलास तू. सलोनीच्या हातात ते डिवोर्स पेपर्स बघून त्याच्या कंठ दाटून येतो. आदित्य म्हणतो, खूपच अर्जंट आहे का? नंतर केली सिग्नेचर तर नाही चालणार? सलोनी म्हणते, ॲक्च्युली हे पेपर्स घरात ठेवणं थोडं रिस्की आहे. आय मीन, घरात अजून कुणाला ठाऊक नाहीये, आणि तू सुद्धा बोलतोयस की घरच्यांना आत्ताच नको सांगायला. त्यामुळे आपण घरात नसताना हे पेपर्स कुणाच्या हाताला लागले तर उगाच इश्यू होईल. त्यापेक्षा हे पेपर्स ॲडव्होकेटकडे दिले तर ती पुढची प्रोसेस तरी सुरू करेल. आदित्य सलोनीचं बोलणं ऐकतच राहतो. ती इतक्या निष्ठुरपणे सगळं काही बोलत असते की जणू त्यांचं नातं तुटतं असल्याचा तिला काहीच फरक पडत नाहीये. तिच्यावर ह्या डिवोर्सचा काहीच असर होत नाहीये आणि ती हे सगळं एकदम इझिली हँडल करतीये. पण फक्त सलोनीलाच ठाऊक असतं की तिच्यावर काय बिततीये. हे सगळं बोलत असताना ती स्वतःच्या मनाला किती आवर घालत होती हे तिलाच माहिती. पण आता तिला आदित्यसमोर कमजोर पडायचं नव्हतं. तिच्या मनात त्याच्याबद्दल असलेलं प्रेम तिला आदित्यपासून लपवायचं होतं आणि हे करणं तिच्यासाठी महाकठीण होतं. आदित्य तिच्या हातून ते पेपर्स घेतो आणि परत एकदा चाळायला सुरुवात करतो. त्या पेपर्सवरती त्याला स्वतःचं आणि सलोनीचं नाव दिसतं आणि त्याचे डोळे भरून येतात. आदित्य म्हणतो, तू साईन केली नाहीये अजून. सलोनी म्हणते, तू कर, मग मी करेन आदित्य. आदित्य मनात बोलतो, माझी तर इच्छा होतीये की इथे ह्या क्षणी हे पेपर्स फाडून ह्याचे तुकडे तुकडे करावेत, पण तुझ्या सुखासाठी माझ्या हृदयाचे तुकडे झाले तरी चालतील. आपल्या डिवोर्समध्येच तुझा आनंद असेल तर मी हेही करायला तयार आहे. आदित्य आपल्या खिशातून पेन काढतो आणि थरथरत्या हाताने आपल्या नावाखाली साईन करतो. आदित्य ते पेपर्स सलोनीच्या हातात देतो. सलोनी आदित्यने केलेल्या सिग्नेचरकडे बघत राहते. सलोनी मनात बोलते, आदित्य, मला वाटलं होतं की तू हे पेपर्स फाडून तुकडे तुकडे करशील, पण तू तर साईन केलीस, म्हणजे तुला काहीच फरक पडत नाहीये आपण डिवोर्स घेतला तरी. आणि मी वेडी मात्र असा विचार करून साईन करायची थांबले होते की तू डिवोर्सला नाही म्हणशील. मला कुठेतरी वाटत होतं की तू आपल्या नात्याला एक संधी देण्याचा निदान विचार तरी करशील, पण तू, ठीक आहे, तुझी इच्छाच असेल आपण वेगळं होण्याची, तर मी तुझी ही इच्छा नाही मोडणार. आदित्य सलोनीला आपलं पेन पुढे करतो. सलोनी ते पेन घेऊन आपल्या नावाखाली साईन करते. साईन करत असताना तिच्या डोळ्यातले अश्रू पेपर्सवर पडतात, पण ते अश्रू आदित्यला दिसू नये म्हणून ती ते पेपर्स घाईतच आपल्या बॅगेत ठेवून देते. सलोनी एक नजर आदित्यकडे टाकते. तो तिलाच पाहत असतो. दोघांच्याही मनात चिलबिल चालू असते, पण त्याचे ओठ मात्र गप्प होते. सलोनी म्हणते, मला शाळेला उशीर होतोय, निघते मी, बाय. सलोनी आपल्या गाडीत बसून निघून जाते. आदित्य तिच्या गाडीकडे बघत तिथे स्तब्ध उभा असतो. आज तो पूर्णपणे तुटला होता. सलोनी त्याच्या आयुष्यातून कायमची दूर जाताना त्याला दिसत होती आणि त्याची इच्छा असताना सुद्धा तिला अडवू शकत नव्हता. ह्या गोष्टीची त्याला जास्त चीड येत होती.
काही वेळाने आदित्य सुद्धा आपल्या गाडीत बसून ऑफिसला जायला निघतो. त्याचे डोळे पाणावले होते. सलोनी सुद्धा अश्रू वाटे आपलं दुःख हलकं करत होती. त्या दोघांनाही विरह सहन होत नव्हता आणि एकमेकांपासून दूर होण्याचा विचारानेच त्यांच्या अंगावर शहारा पण येत होता. सलोनी शाळेत पोहोचते आणि आपल्या कामाला सुरुवात करते, पण तिच्या डोक्यात मात्र आदित्यचेच विचार चालू असतात. तर इकडे आदित्यची सुद्धा तीच अवस्था होती. मीटिंग चालू असताना सुद्धा आदित्य सलोनीच्याच विचारात हरवलेला होता. सलोनीचा लंच टाइम होतो आणि ती कॅन्टीनमध्ये टिफिन खायला जाते. तेवढ्यात तिला पूनमचा फोन येतो. पूनम म्हणते, हॅलो सलोनी, तुम्ही दोघांनी साईन केलात का डिवोर्स पेपर्सवरती? सलोनी म्हणते, हो पूनम, मी आणि आदित्यने आमच्या डिवोर्स पेपर्सवरती केलेत सिग्नेचर. तर मग ते पेपर्स द्यायला तुला तुझ्या ऑफिसमध्ये कधी येऊ? पूनम म्हणते, तू नको येऊस, मी माझ्या असिस्टंटला पाठवते, तो तुझ्या शाळेत येईल थोड्या वेळात, तर त्याच्याजवळ दे पेपर्स आणि पुढच्या प्रोसेसला मी सुरुवात करते. तरी पूनम, डिवोर्स फाईल केल्यानंतर मला आदित्य सोबतच राहावं लागेल का? आय मीन, मी माझ्या घरी नाही का जाऊ शकत? पूनम म्हणते, ॲक्च्युली सलोनी, कसं आहे ना, कोर्टाच्या कायद्यानुसार नवरा बायकोने डिवोर्स फाईल केल्यानंतर सुद्धा 6 महिने एकत्र राहावं लागतं. कारण कदाचित त्या 6 महिन्यामध्ये त्यांना समजेल की डिवोर्स घेणं खरंच गरजेचं आहे, की बोलून सुद्धा त्यांच्यामधले इश्यूज सॉर्ट आउट होऊ शकतात. आणि जर त्या 6 महिन्यामध्ये त्या जोडप्याला वाटलं की आपण डिवोर्स न घेता परत एकत्र येऊ शकतो, तर तसं ते करू शकतात. सलोनी म्हणते, ओके, बट आमच्या केसमध्ये असं काहीच होणार नाही ह्याची मला खात्री आहे. एनिवेज, थँक्यू. सलोनी फोन ठेवून मागे फिरते, तर तिच्या मागे मधू उभी असते. सलोनी म्हणते, मधू? मधू म्हणते, सलोनी, हे मी काय ऐकते ग? तू आणि आदित्य डिवोर्स फाईल करताय? सलोनी म्हणते, हो, मी डिवोर्स घेण्याचा निर्णय केलाय. मधू म्हणते, आणि आदित्य, त्याचं काय? तो तयार आहे का तुला डिवोर्स द्यायला? त्याने तुझा हा निर्णय मान्य केलाय? सलोनी म्हणते, हो, त्यालाही वाटतं की आम्ही वेगळं व्हावं. त्याने सही पण केलीये पेपर्सवरती. मधू म्हणते, काय? आदित्यने सही केलीये? माझा अजूनही विश्वास बसत नाहीये ह्या गोष्टींवर. तो डिवोर्ससाठी इतक्या इझिली तयार झाला? सलोनी म्हणते, विश्वास तर माझाही बसत नाहीये मधू, पण हेच खरं आहे. त्याला माझ्यापासून डिवोर्स हवाय आणि म्हणूनच त्याने सह्या सुद्धा केल्या. जर त्याला डिवोर्स नको हवा असताना तर त्याने सही केली असती का? मधू म्हणते, पण हे कसं शक्य आहे सलोनी? आदित्यला खरंच तुझ्यापासून वेगळं व्हायचंय? त्याने हे स्वतः कबूल केलंय का? सलोनी म्हणते, अगं, त्यात कबूल काय करायचं मधू? त्याने सही केली ह्यातच समजतंय ना की त्याचंही हेच मत आहे. मधू म्हणते, नाही सलोनी, मला वाटतंय तुझी काहीतरी गलत होतीये. कारण प्रत्येक वेळी जे दिसतं, जसं दिसतं ते खरं असेलच असं नाही. सलोनी म्हणते, म्हणजे? मधू म्हणते, म्हणजे हेच की आदित्यने सह्या केल्यात, पण ते त्याच्या मर्जीने केल्यात की तू करायला सांगितल्यात म्हणून केल्यात, ह्याचा विचार केलायस का तू? कारण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सलोनी म्हणते, त्याने काय फरक पडतो मधू? मधू म्हणते, फरक पडतो सलोनी. स्वतःच्या मर्जीने सही करणं आणि तुझ्या सांगण्यावरून सही करणं ह्यात खूप फरक आहे. कशावरून त्याने त्याच्या इच्छेने सही केली असेल? तुला असं नाही का वाटत आहे की तू सांगितल्याने तुझ्यासाठी त्याने साईन केलीये? सलोनी म्हणते, मला फक्त एवढंच समजतंय की आदित्यने पेपर्सवर साईन केलीये आणि त्याला जर खरंच साईन करायची नसते तर त्याने एकदा तरी तसं सांगितलं असतं मला. आणि तसं पाहिलं तर त्याचंही बरोबरच आहे ना. मी त्याला डिझर्व नाही करत. माझ्यापेक्षा खूप चांगली मुलगी त्याला भेटेल. मधू चिडून म्हणते, हे ठरवणारी तू कोण ग? त्याच्या आयुष्यात कुणी राहायचं कुणी नाही ते तोच ठरवणार, तू नाही. मधू स्वतःला कंट्रोल करते आणि शांत होत बोलते, हे बघ सलोनी, मला तरी वाटतंय की तू एकदा बोल त्याच्याशी. त्याच्या मनात काय आहे ते जाणून घे. डिवोर्ससाठी उगाच घाई करू नकोस. मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स बोलूनच सॉल्ट आउट होतात ग. त्यामुळे तू आदित्यशी सविस्तर बोल. जर त्याने स्वतः कबूल केलं की त्यालाही डिवोर्स हवाय तरच हे पाऊल उचल. सलोनी म्हणते, नाही मधू, आता खूप उशीर झालाय. आता बोलून काहीच उपयोग नाहीये. ती वेळ कधीच निघून गेलीये. मधू म्हणते, सलोनी, तू चुकतीयेस. खूप मोठी चूक करतीयेस तू. असं नको करूस, नाहीतर पुढे जाऊन तुझ्या हातात पश्चाताप करण्या वाचून काहीच उरणार नाही. सलोनी रागानेच म्हणते, मधू, प्लीज, मला आता ह्या टॉपिकवर कुणाशी काहीच बोलायचं नाहीये. कारण माझा निर्णय झालाय आणि आता तो बदलू नाही शकत. आणि मी तुला मागेही सांगितलं होतं, पण आता परत एकदा सांगतीये, हे माझं आणि आदित्यचं नातं आहे. ह्यात कुणी तिसरं मला नकोय. आणि तू जर अशीच इंटरफेअर करत राहिलीस
तर मधू म्हणते, तर काय? सलोनी म्हणते, तर तू आपली मैत्री कायमची गमावून बसशील. मधू म्हणते, सलोनी म्हणते, मधू प्लीज स्टे अवाय, इट्स ए रिक्वेस्ट. सलोनी रागानेच तिथून निघून जाते, कारण तिला माहीत होतं की मधूच्या बोलण्यात काहीच तथ्य नव्हतं. जरी मधूला वाटत असलं की बोलण्याने कदाचित त्या दोघांमध्ये सगळं सॉल्ट आउट होईल, पण सलोनीला मात्र ह्यात शंकाच होती. सलोनीने जर आदित्यसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं असतं आणि आदित्यने ते नकारलं असतं, तर सलोनीने हा धक्का सहन केला नसता आणि म्हणूनच ती आदित्यपासून आपलं प्रेम लपवत होती. आदित्यने तिचा विश्वास तोडून तिला एकदा हर्ट केलं होतं, पण आता तिला आदित्यपासून परत स्वतःला हर्ट करून घ्यायचं नव्हतं आणि म्हणूनच तिने आदित्यला काहीच न सांगता त्याच्यापासून दूर जाण्याचं ठरवलं होतं. कारण एक वेळ ती आदित्यपासून दूर राहू शकेल, पण त्याने तिच्या प्रेमाला धुडकावण्याचा धक्का तिला पचवता येणार नव्हता. मधू स्वतःशीच म्हणते, सलोनी, तुलाच समजत नाहीये की तू किती मोठी चूक करतीयस. पण एक दिवस तुला तुझी चूक नक्की रिअलाइज होईल, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. इकडे आदित्य आपल्या कॅबिनमध्ये बसून लॅपीवर आपल्या लग्नाची व्हिडिओ बघत असतो. त्याला ती व्हिडिओ बघताना हसायलाही येत होतं आणि त्याच्यासोबत त्याचे डोळे पाणवलेही होते. एका वेळीस तो लग्नाला आनंदही अनुभवत होता, तर सलोनीच्या विरहाने दुःखीही होत होता. आदित्य स्वतःशीच म्हणतो, किती खुश होतो ना मी आपल्या लग्नादिवशी सलोनी. असं वाटलं होतं की मी पूर्ण जग जिंकलंय. ह्या दुनियेत माझा इतका नशीबवान अजून दुसरं कोणीच नसेल. पण मला हे ठाऊक नव्हतं की मी नशीबवान नसून एक दुर्दैवी नवरा आहे, ज्याची बायको डिव्होर्स घेऊन त्याला कायमची सोडून जाणार आहे आणि तो काहीच करू शकत नाहीये. सलोनी, माहीत नाही पुढे जाऊन तुझ्याशिवाय मी कसा राहीन ग, कसा जगीन की जगणारच नाही. मी आता नुसत्या विचारानेच इतका हादरलोय. मग जेव्हा ती वेळ येईल तेव्हा स्वतःला कसं सावरेन ते माझं मलाच माहिती नाही. सलोनी, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय आणि तुला माझ्यासोबत राहायचं नाहीये. मला फक्त एकदा विचारायचं असतं की आदित्य, तुला खरंच डिवोर्स हवाय का? पण नाही, तू तर डिसिजन घेऊन मोकळी सुद्धा झाली. आदित्य लग्नाचे फोटो बघत असतो आणि प्रत्येक क्षण तो परत एकदा जगत असतो, कारण काही दिवसांनी तो कशा मनस्थितीत असेल ते त्यालाही माहिती नव्हतं. आदित्यचा फोन वाजतो. दिव्याने कॉल केलेला असतो. आदित्य फोन उचलून कानाला लावतो. दिव्या म्हणते, हाय ब्रो, कसा आहेत? आणि माझी वहिनी कशी आहे? तू तिला आणलंय ना आपल्या घरी? ॲक्च्युली मला इकडे यायचं नव्हतं, पण सगळ्यांनी मला फोर्सफुली आणलं. बरं, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. दिव्या फोनवर एकटीच बडबड करत असते. तिला थोडं विचित्र वाटतं. दिव्या म्हणते, हॅलो आदी, ऐकतोस ना? कधीपासून मी एकटीच बोलतीये? आदी काय झालं? बोलत का नाहीयेस तू? दिव्याचा आवाज ऐकून आदित्यला भरून आलं होतं. दिव्या अशी बहीण होती जिच्यासोबत आदित्य आपलं सगळं दुःख त्रास शेअर करायचा. ती बहीण होती, सोबत त्याची खूप जवळची मैत्रीण सुद्धा होती. ती आदित्यला खूप चांगलं ओळखत होती. त्याच्या न बोलण्यानेही आदित्यच्या मनातली द्विधा तिला जाणवायची. दिव्या म्हणते, आदी, तू रडतोयस का? काय झालं आदी? मला नीट सांगशील का? आदित्य म्हणतो, दिव्या. आदित्यचा तो रडवलेला आवाज ऐकून दिव्या बावरते. दिव्या म्हणते, आदी प्लीज सांग ना राजा, काय झालंय? तू ठीक आहेस ना? आणि सलोनी कशी आहे? आदी बोल काहीतरी, मला खूप टेन्शन येते. आदित्य म्हणतो, दिव्या, सगळं संपलं ग, सगळं संपलं. माझ्या हातातून सगळं निसटून जाताना मला दिसतंय. आधीचं बोलणं ऐकून दिव्या बावरते. तिला समजतच नसतं की आधी असं का बोलतोय. दिव्या म्हणते, आदी काय बोलतोयस तू आणि कशाबद्दल? आदित्य म्हणतो, दिव्या म्हणते, सलोनी काय आदी? ठीक तर आहे ना ती? बोल ना. आदी म्हणतो, सलोनी मला डिवोर्स देतीये. दिव्या म्हणते, काय? आदित्य म्हणतो, हो, तिने आमच्या डिवोर्सचे पेपर्स रेडी सुद्धा केलेत आणि आजच तिने त्यावर माझ्या सह्या घेतल्यात. दिव्या, तिला माझ्यापासून डिवोर्स हवाय ग. तिला माझ्यासोबत राहायचं नाहीये. मला काहीच कळत नाहीये की मी काय करू. मला सगळं संपल्यासारखं वाटतंय. दिव्या म्हणते, आधी तू रडू नकोस. आधी शांत हो. हे बघ, मी आता लगेच निघते. मी तिकडे आल्यावर आपण बोलूयात. पण प्लीज तू सावर स्वतःला. आपण पुढे काय करायचं ते ठरवूयात, ओके? आदित्य म्हणतो, हां ओके. दिव्या घाईतच फोन ठेवते आणि फ्रेंड्सला इन्फॉर्म करून तिथून निघून जाते. दिव्या फ्रेंड्ससोबत फिरण्यासाठी गोव्याला आली होती. ती पटकन मुंबईला येण्याची डायरेक्ट फ्लाईट ऑनलाईन बुक करते आणि आपली बॅग पॅक करून एअरपोर्टला जायला निघते. तिची अर्ध्या तासात मुंबईची फ्लाईट होती. दिव्या आपली फ्लाईट पकडून 1.5 तासात मुंबईत येते आणि ती घरी न जाता डायरेक्ट आदित्यच्या ऑफिसला जायला टॅक्सी करते.
फोनवर तिला आदित्यची अवस्था खूप खराब वाटत होती. त्याने उगाच स्वतःला काही नुकसान पोहोचण्याची भीती तिच्या मनात डोकावत होती. कारण कधी कधी प्रेमात अपयश आलं की खूप जण ह्याचा मार्ग निवडतात आणि सलोनीच्या निर्णयामुळे आदित्य सुद्धा असंच काहीच पाऊल उचलेल असं दिव्याला शंका होती. थोड्याच वेळात दिव्या ऑफिसला पोहोचते. रिसेप्शनिस्ट तिला आदित्य आपल्या कॅबिनमध्ये असल्याचं सांगते. दिव्या तिला पुढचे काही तास बिलकुल पण डिस्टर्ब न करण्याचा निरोप देऊन तडक आदित्यच्या कॅबिनकडे वळते. दिव्या आदित्यच्या कॅबिनमध्ये जाते तर आदित्य डेस्कवर आपलं डोकं टेकून बसला होता. दिव्या त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. आदित्यला त्या उबदार स्पर्शाने जाग येते आणि दिव्याकडे बघतो. आदित्यचे डोळे रडून रडून लाल झाले होते. त्याचा तो चेहरा सुद्धा सुजल्यासारखा दिसत होता. तो दिव्याच्या कमरेभोवती हात घालून तिला घट्ट मिठी मारतो. दिव्या आदित्यपेक्षा 3 वर्षांनी लहान होती, पण आदित्यसाठी ती त्याची दुसरी आईच होती. लहानपणी आदित्यने तिला फुलासारखं जपलं होतं, पण आता दिव्या आदित्यच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत असते. तसंही बहीण भावांचं नातं असतंच निराळं. बहीण भाऊ एकमेकांशी कितीही भांडले तरी तिसरं कोणी त्यांच्या वाकड्यात शिरलं तर त्यांची खेर नसते. बहीण भावांचं नातं हे टॉम अँड जेरी सारखंच असतं. तुझ्याशी पटेना आणि तुझ्यापासून करमेना. भावाचं कर्तव्यच असतं बहिणीचं रक्षण करण्याचं. पण कधी कधी बहीण सुद्धा आपल्या भावासाठी मागे हटत नाही आणि इथेही आदी आणि दिव्याचं नातं असंच होतं. दिव्या नेहमीच आपल्या भावासाठी आदित्यसाठी उभी असायची. तिची फक्त एकच इच्छा होती की आदित्यने खुश राहावं. पण आज त्याच्या डोळ्यात पाणी बघून दिव्यालाही गहिरून येतं. पण ती स्वतःला सावरते, कारण तिला आदित्यला सांभाळायचं असतं. त्याला ह्या सगळ्यातून बाहेर काढायचं असतं. दिव्या म्हणते, आदी शांत हो, मी आली आहे ना, सगळं नीट होईल. आदित्य म्हणतो, आता काहीच नीट नाही होऊ शकत दिव्या, काहीच नाही. दिव्या म्हणते, पण आदी सलोनीने एवढा मोठा डिसिजन तुला न विचारता कसा घेतला? तुझ्याशी एकदा तरी बोलायला हवं होतं तिने. आदित्य म्हणतो, माहीत नाही दिव्या, तिच्या डोक्यात नक्की काय चालू आहे. मला मान्य आहे की मी तिला दुखावलं, झाली माझ्या हातून चूक, पण त्याची एवढी मोठी शिक्षा ती मला कशी देऊ शकते? दिव्या म्हणते, पण आदित्य, त्या दिवशी तू तिला सगळं सांगणार होतास ना, मग सांगितलं का नाही? आदित्य म्हणतो, काय सांगू आणि कसं? मी तिला सगळ्या सांगण्याच्या आधीच मला डिवोर्सचं समजलं आणि जरी मी तिला सांगितलं असतं की माझं तिच्यावर प्रेम आहे, तरी तिला ते प्रेम नाही तर माझ्या मनात तिच्याबद्दलची सहानुभूती आहे असंच वाटलं असतं. तिने मला तसं बोलूनही दाखवलं होतं की तिच्यावर दया सहानुभूती दाखवता येईल, पण कुणी तिच्यावर प्रेम नाही करू शकणार. मग तूच सांग, मी कसं तिला माझ्या मनातलं सांगणार होतो? तिने त्याच्या चुकीचाच अर्थ घेतला असताना. दिव्या म्हणते, आधी तसं पाहिलं तर तिचं पण बरोबर आहे रे. आय मीन तुझ्या वागण्यातून तिला असंच वाटत असेल की तुला तिच्यासोबत नाही राहायचं आणि म्हणून तिने हा निर्णय घेतला असेल. आदित्य म्हणतो, पण मला एक चान्स द्यायचा होता, फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवायचा होता ना तिने. मी सगळं ठीक केलं असतं ना दिव्या. दिव्या म्हणते, ती तुझ्यावर परत विश्वास कशी ठेवू शकते आधी? तिने आधीही तुझ्यावर विश्वास ठेवूनच तुला सगळं खरं सांगितलं होतं ना. मग तू तेव्हा तिला समजून नाही घेतलं, मग ती परत तुझ्यावर विश्वास काही ठेवू शकेल का? तूच सांग ना. आधी तू तिचा विश्वास तोडलाय आणि एक वेळ माणूस दुसऱ्यांदा प्रेमात पडू शकतो, पण एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जोडणं खूप कठीण असतं रे. कदाचित तिचं तुझ्यावर प्रेम असेल अजूनही, पण तू तिचा विश्वास गमावलायस आधी आणि त्यामुळे तिने हे पाऊल उचललं असावं. आदित्य म्हणतो, मग आता काय करू मी? कसा मिळवू मी तिचा तो विश्वास परत एकदा? दिव्या म्हणते, आधी मला वाटतंय जे झालं ते योग्यच झालं. आय मीन हा डिवोर्स होतं असेल तर होऊ दे. आदित्य म्हणतो, दिव्या हे काय बोलतेस तू? तुला चांगलंच माहितीये मी सलोनीशिवाय नाही जगू शकत आणि आमचा डिवोर्स झाला तर मी तिला कायमचं गमावून बसेन ग आणि मग सगळं संपून जाईल. नाही, मी असं नाही होऊ देणार. दिव्या म्हणते, तू असा का विचार करतोयस की डिवोर्समुळे सगळं संपून जाईल? अरे उलट तू असा विचार कर ना की तुला एक संधी मिळतीये तुमचं नातं नव्याने सुरू करण्याची. आदित्य म्हणतो, म्हणजे मला समजलं नाही दिव्या. दिव्या म्हणते, हे बघ आधी, जरी तुम्ही डिवोर्स घेतला तरी कायद्यानुसार तुम्हाला निदान 6 महिने तरी एकत्रच राहावं लागेल, है ना? आदी म्हणतो, हो, सलोनी असंच बोलली होती, पण त्याचा इथे काय संबंध? दिव्या म्हणते, संबंध आहे आदी, मी सांगते. आदित्य, डिवोर्स नंतर जरी तुमचं नवरा बायकोचं नातं संपलं असलं तरी तू तिच्याशी एक नवं नातं नव्याने जोडू शकतोस आणि ते नातं असेल तुमच्या मैत्रीचं. आदी म्हणतो, मैत्रीचं नातं?
दिव्या म्हणते, हो, मैत्रीचं नातं. तुम्ही दोघेही आजवर तुमचं नातं फक्त नवरा बायको एवढंच सांभाळत आलात, निभावत आलात. तुम्ही आजवर एकमेकांना एक लाईफ पार्टनर म्हणून जाणून घेत होतात. त्यामुळे तुमच्यात मैत्रीचं नातं कधी निर्माणच झालं नाही. पण तुला आता हे नातं बनवण्याची संधी मिळतीये आधी. आदित्य म्हणतो, पण त्याने काय होईल दिव्या? आमच्यात मैत्रीचं नातं झालं तरी ते मैत्रीपुरतंच मर्यादित राहील ना. आणि मला तिला माझ्या मनातल्या फिलिंग्स कधीच सांगता येणार. दिव्या म्हणते, नाही आधी, उलट ह्या नात्यामुळेच तुम्ही दोघे जवळ याल. ती तुला एक मित्र म्हणून ओळखू लागेल. तू नक्की कसा आहेस ते तिला उमजत जाईल आणि तेव्हा ती तुझ्यावर परत विश्वास ठेवायला लागेल. आणि ह्याच विश्वासातून तिला परत एकदा तुझ्याबद्दलचं असलेल्याचं प्रेमाची जाणीव होईल. आदित्य म्हणतो, असं होऊ शकतं, पण ती करेल माझा मैत्रिणीचा स्वीकार? दिव्या म्हणते, का नाही करणार? प्रत्येक गोष्टीचा तू निगेटिव्ह का विचार करतोयस? मला पूर्ण खात्री आहे ती तुझ्या मैत्रीचा स्वीकार नक्की करेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव आधी, तुला तिच्याशी मैत्रीचं नातं निभवताना स्वतःवर संयम ही ठेवावं लागेल. तिचा विश्वास परत मिळवण्यासाठी तुला थोडी वाट पाहावी लागेल. आदित्य म्हणतो, मी सलोनीसाठी तिची आयुष्यभर वाट बघायला तयार आहे, पण ती माझ्यासोबतच हवी. पण दिव्या, खरंच असं होऊ शकतं का गं? आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं? दिव्या म्हणते, आधी मैत्री निर्मळ आणि निस्वार्थी असेल तर सगळं पॉसिबल आहे. आणि जेव्हा मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं तेव्हा ते नातं अतूट बनतं. कारण एक वेळ प्रेमामध्ये मैत्री असेलच असं नाही, पण निखळ मैत्रीमध्ये प्रेम हे असतंच. आणि मला पूर्ण विश्वास आहे जेव्हा ती तुला एक मित्र म्हणून जाणून घेईल तेव्हा ती तुझ्यावर प्रेम करण्यापासून आणि ते प्रेम स्वीकारण्यापासून स्वतःलाही थांबवू शकणार नाही. एक दिवस तिला आपल्या प्रेमाची कबुली तुझ्यासमोर द्यावीच लागेल. कारण तुझं हे जे दुसरं रूप आहे ना, ते तिने अजून पाहिलंच नाहीये. तिने अजून खऱ्या आदित्यला नीट ओळखलंच नाहीये. पण जेव्हा ती तुला ओळखेल तेव्हा ती तुझ्यावर परत एकदा विश्वास ठेवायला लागेल. आणि तो विश्वास इतका मजबूत असेल की त्याला कोणतीच गोष्ट तोडू नाही शकणार. मी माझ्या भावाला खूप चांगलं ओळखते. हा कधी कधी वागतो वेड्यासारखा, पण मनाने तो खूप चांगला आहे. आदित्य म्हणतो, काय करू? सलोनी माझं पहिलं प्रेम आहे आणि तिला गमावणं मला परवडण्यासारखं नाहीये. तिच्या दूर जाण्याच्या विचारानेच मी वेडापिसा होतो ग. आणि मग असं वेड्यासारखं वागतो. पण आता नाही. आता मी पहिल्या आदित्यसारखं वागणार, एकदम बिनधास्त आणि त्याचसोबत प्रेमळ. दिव्या म्हणते, दॅट्स लाईक माय कूल ब्रो. तू असाच राहा बिनधास्त आणि कॅरिंग. तू असाच छान दिसतोय. सो स्टे ऑलवेज हॅपी अँड बी पॉझिटिव्ह. एव्हरीथिंग विल बी फाईन. ट्रस्ट मी. आदित्य म्हणतो, थँक्स दिव्या, तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. मी तर आशाच सोडली होती, पण तुझ्या ह्या सजेशनमुळे माझ्या मनात एक उमेद जागलीये. आणि मला आतून अशी स्ट्रॉंग फिलिंग येतेय की मी सलोनीचं प्रेम पुन्हा जिंकेन. दिव्या म्हणते, मी तर जस्ट तुला मार्ग दाखवलाय, पण त्यावरती कसं चालायचं ते सर्वस्वी तुझ्या हातात आहे. सो तुझ्या आणि सलोनीच्या नवीन नात्याला म्हणजेच मैत्रिणीला ऑल द व्हेरी बेस्ट. आदित्य म्हणतो, थँक्यू सो मच. आधी दिव्याला मिठी मारतो. आज आदित्यच्या मनावरचं खूप मोठं ओझं दिव्यामुळे उतरलं होतं. त्याच्या मनात सलोनीला परत मिळवण्याची एक नवीन उमेद जागी झाली होती. त्याने त्याच्या आणि सलोनीच्या नात्याला मैत्रीच्या रूपात नवी संधी देण्याचं ठरवलं होतं. आणि ह्यातून तो सलोनीला परत मिळवेल ह्याची खात्रीही त्याला झाली होती.